मागील भागात त्याने तिच्या ब्लाऊजचे बटन तर जणू तोडलेच आणि तिच्या ब्रेडच्या तिथे ओठ फिरवू लागला. तो आजपर्यंत कोणत्या मुलीच्या जवळ गेला नव्हता आणि त्याने त्याच्याजवळ पण मुलींना येऊ दिले नव्हते. काव्या ही पहिलीच होती. तिच्या शरीराचा अनुभव तो घेत होता. आता काव्याला खूपच त्रास होत होता. तिने एवढा वेळ रोखून ठेवलेले अश्रू ते बाहेर पडले. तसे सिद्धार्थच्या ओठांना तिचे ओघळणाऱ्या अश्रूचा स्पर्श झाला आणि त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिले. सकाळची ती आणि आताची ती खूपच फरक वाटला त्याला. दिसायला खूप सुंदर, यात काही वादच नव्हता. पण आता सिद्धार्थ तिच्यासोबत जे काही वागला होता ते खूप चुकीचे वागला होता. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होताच तो तिच्यावरून बाजूला झाला आणि त्याचा शर्ट घेऊन रागातच बाहेर निघून गेला. काव्या तशीच बेडवर पडून विचार करत होती. मी काय केले आहे? हे माझ्यासोबत असे का वागत आहे? जर यांना माझ्याकडून एका बायकोचे अधिकार पाहिजे असतील तर मी त्यांना ते देईल. आमचे लग्न झाले, त्याचा पूर्ण अधिकार आहे माझ्यावर. ती असं का बोलत होती? तर त्याचे कारण म्हणजे समाजातील काही वाईट लोक, ज्यांनी लग्नाच्या अगोदर तिच्या सुंदरतेचा फायदा घेण्यासाठी काय नाही केले, पण तिने त्या सगळ्यांपासून स्वतःला वाचवले होते. आज सिद्धार्थ पण तिच्याशी त्या माणसांसारखाच वागला होता, याचे तिला वाईट वाटत होते. ती त्याचा विचार करत झोपून गेली. इकडे मात्र सिद्धार्थ जिममध्ये जाऊन पुन्हा पंचिंग बॅगवर त्याचा राग काढत होता. ती तर मला बायको म्हणून पण नको आहे, मग का तिच्यावर नवरा असल्यासारखे हक्क गाजवत होता? ती जर तुझी बायको नाही आहे तर कोणत्या हक्काने तू तिच्या मानेवर दात रोवत होता? सिद्धार्थ स्वतःलाच प्रश्न विचारत होता. पण त्याच्या हे लक्षात येत नव्हते की तिच्याजवळ जाण्याने तिच्या शरीरातून येणाऱ्या सुगंधामध्येच तर तो हरवत चालला होता. पण त्याचे मन मानायला तयार नव्हते. पुन्हा त्याच्या मनात दुसरे विचार येतात. ती एक नोकर आहे आणि या घरात नोकरांसारखीच राहील. एवढं बोलून तो जिममध्येच सोफ्यावर आडवा झाला. या असल्या गरीब मुली माझ्यासारख्या श्रीमंत माणसांना फसवतात. राहून राहून त्या हे सगळं पैशांसाठीच करतात. तिच्याबद्दल चुकीचे विचार करत त्याचा पण डोळा कधी लागला त्याला कळलेसुद्धा नाही. सिद्धार्थ काव्याचा असाच राग करून तिला त्रास देईल का, की हळूहळू अशा वागण्यामुळे तिच्या प्रेमात पडेल? आता पुढे सकाळी सकाळी काव्याला जाग येते. रात्री सिद्धार्थ तिच्यासोबत जे काही वागला हे तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा येते. ती बेडवरून उठून बसते. एकदा स्वतःकडे पाहते. कालच्या झालेल्या प्रकारामुळे तिला आजचा दिवस खराब करायचा नव्हता. ती एक दीर्घ श्वास घेते आणि तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे दोन्ही हात चेहऱ्यावर पकडून तळ हाताच्या मधोमध पाहत कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणते. मंत्र म्हणून झाल्यानंतर ती चेहऱ्यावरून हात फिरवते आणि फ्रेश व्हायला जाते. आता रूम एवढी मोठी आहे म्हटल्यावर बाथरूम पण बरेच मोठे असेल, हा विचार करत ती बाथरूमचा दरवाजा ओपन करते. बाथरूम बघून तिचे डोळे पुन्हा मोठे होतात. श्रीमंत लोकांचे थाटच काही वेगळे असतात, म्हणून ती एक एक गोष्ट पाहत असते. पूर्ण बाथरूमवरून नजर फिरवत, हे तर आमच्या झोपडीपेक्षाही मोठे आहे. काव्या विचार काय करत बसली आहे? तो खडूस राक्षस यायच्या आधी आवर तुझे. काल कसा वागला माझ्यासोबत? ती बळबळ करत पाण्याचा नळ शोधत होती. तिच्यासाठी सगळं काही नवीन असल्यामुळे तिला काही कळत नव्हते. ती काहीही दाबत होती आणि अचानक नळ चालू झाला. ती पूर्णपणे भिजली. देवा, हे काय? मी कुठे दाबले आणि हे भलतेच काहीतरी झाले. पाणी आले ते महत्त्वाचे आहे. ती तशी अंघोळ करते. भिजलेली असतानाच नळ बंद करते आणि साडी नेसून बाहेर येते. पूर्ण भिजल्यामुळे तिचे केस पण ओले झाले होते. काव्या ते पुसतच बाहेर येते. त्यात साडी तर जणू लुंगीसारखी गुंडाळलेली होती. केस पुसत ती ड्रेसिंग टेबलसमोर
येऊन उभी राहिली. तिच्या घरी तर छोटासा आरसा होता, जो तिने खांबाला लटकवला होता. इथे एवढा मोठा आरसा बघून तिला आनंद झाला. खूप आनंदाने ती आरशातून स्वतःला पाहत होती. पण तिचे लक्ष मानेजवळ गेले आणि ते बघून तिला रात्रीच्या सिद्धार्थची आठवण झाली. तिने तिच्या मानेवरून हात फिरवला. तिथे आगाग होत होती. इथे काहीतरी लावावे लागेल, नाहीतर खाली याबद्दल कोणी विचारले तर. ती तिथे लावण्यासाठी क्रीम शोधत होती. पण सगळ्या वस्तू तिच्या खडूस राक्षस नवऱ्याच्या असल्यामुळे त्याला हात लावू की नको याला ती घाबरत होती. ती तिथून एक क्रीम हातात घेते, पण घाबरून पुन्हा ठेवून देते. काव्या, तुला या खडूस राक्षसच्या वस्तूंना हात लावायचा नाहीये. तू केसांनी ते कव्हर करू शकते. एवढं बोलून तिने पुन्हा तिचे केस पुसायला सुरुवात केली. केस पुसत असताना तिचे लक्ष सारखे सारखे सिद्धार्थने दिलेल्या खुणांकडे जात होते. मला वाटले होते लग्नानंतर एक नवरा आपल्या बायकोला सगळं सुख देतो, पण इथे तर. आणि तिचे डोळे पाणावतात. आता आम्ही एकाच बंधनात अडकलो आहे म्हटल्यावर खडूस राक्षस जसा माझ्याशी वागेल ते मला सहन करावेच लागेल. ती पटकन तिचे अश्रू पुसते, स्वतःचा चेहरा नॉर्मल करते, केस क्लिपमध्ये लावून मोकळे सोडते. मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे तिच्या मानेवरच्या खुणा दिसत नव्हत्या. सगळं आवरून हळूहळू चालत ती बाहेर जाते, कारण साडी गुंडाळल्यामुळे तिला चालता पण येत नव्हते. कशीबशी स्वतःला सावरत ती बाहेर निघून गेली. पण मगासपासून तिच्यावर 2 डोळे नजर ठेवून होते हे तिला माहितीच नव्हते. ती विचारी तर तिच्या धुंदीत आवरत होती. सिद्धार्थ रात्री जिममध्ये झोपला होता. त्याला जाग आली आणि तो उठून बसला. त्याचे लक्ष ड्रेसिंग टेबलच्या समोर उभ्या असलेल्या काव्याकडे गेले. ती बडबड करतच तिचा आवरण्यात गुंग होती. आणि हा आपला हिरो एकटक तिच्याकडे पाहत होता. पण हे तिला माहिती नव्हते. अंघोळ करून आल्यामुळे खूपच फ्रेश ती दिसत होती. त्यात तिचा तो गोरापान रंग, त्यावर कसला म्हणून डाग नव्हता. खूपच निरागस आणि क्यूट ती दिसत होती. सिद्धार्थ खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. ती बाहेर निघून गेली तरी तो ती जिथे उभी होती त्या रिकाम्या जागेकडे पाहत होता. दिसायला खूप सुंदर होती, त्यात काही वादच नव्हता. पण त्याच्यासमोर ती खूप लहान होती. तो पूर्णपणे मॅच्युअर, तर ती अजून अल्लड. नकळत तिचा विचार करत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण त्याला काहीतरी आठवले आणि ती आलेली स्माईल जाऊन त्याचा चेहरा निर्विकार झाला. तो उठून रागातच रूममध्ये आला. रूममध्ये येताच तो रात्री काव्यासोबत कसा वागला हे त्याला आठवले आणि त्याच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्यात. रागाने तो फ्रेश व्हायला निघून गेला. काव्या स्वतःला सावरत हळूहळू चालत खाली आली. तिला देवघरातून आईचा आवाज आला. त्या पूजा करत होत्या. काव्या पण त्यांच्या मागे जाऊन बसली. डोळे बंद करून ती पण देवाचे नामस्मरण करत होती. आईचे झाले आणि त्या बाहेर जायला निघणार की त्यांच्या मागे बसलेली काव्या त्यांना दिसली. केस धुतल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. आई तर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होत्या. तिच्या सुंदरतेचं कौतुक वाटत होते त्यांना. आपल्या सिद्धार्थला शोभेल अशीच होती ती, एवढंच की त्याच्यापेक्षा लहान होती. त्यांनी देवाकडे दोघांचा संसार सुखी व्हावा अशी प्रार्थना केली आणि त्या बाहेर निघून गेल्या. काव्याचे पण नामस्मरण करून झाले. तिने देवाला नमस्कार केला आणि तिच्या पुढील आयुष्यासाठी मार्ग दाखवा अशी प्रार्थना केली. ती बाहेर आली तर आई तिला समोर दिसल्या. तिने आईंना नमस्कार केला. आईंनी पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, तिला आशीर्वाद दिला. तोच रोशनी आणि साहिल एकमेकांचे नाव घेत त्यांच्या रूममधून बाहेर आले. आई त्या दोघांकडे पाहत नकारार्थी मान हलवतात. झाले यांचे सुरू. या दोघांची भांडण होण्याशिवाय यांचा दिवस उजाडेल तर खरं ना. आई काव्याकडे पाहत, बाळा,
तू मला आईच म्हण, आवडेल मला. ते असे बोलताच काव्याचे डोळे पाणावतात. आणि हो, रोशनी आणि सायली या तुझ्या नणद आहे आणि हा साहिल तुझा धीर. आई तिला सांगत होत्या. ती हो म्हणून मान हलवत असते. बाळा, आज किचनमधील तुझा पहिला दिवस आहे. तुला जे आवडेल ते तू बनव. ते बघ, तिकडे किचन आहे. त्या तिला घेऊन किचनमध्ये जाणार की मावशी टोमणे मारतात. कुठलीही तिच्याबद्दल काहीही माहिती नाही अशी अचानक लग्न करून सिद्धार्थच्या गळ्यात पडली आणि आता किचनमध्ये जाऊन जेवण बनवणार आहे. त्या क्रूरपणे हसल्या. त्यांच्या बोलण्याचा आईंना राग आला. मंगला, तोंड सांभाळून बोल. आणि हे विसरू नकोस की तू पण एक. आणि त्या बोलायच्या थांबतात. खरं तर मंगला या एक अनाथ होत्या. त्यांना सिद्धार्थच्या आजी आजोबांनी दत्तक घेतले होते. त्यामुळे जास्त बोलायचे नाही. आणि काव्या या घरची मोठी सून आहे. सिद्धार्थचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार तिचा आहे. आईंना मंगलाताईंचा खूप राग आला होता. त्यामुळे त्या त्यांना चांगलेच बोलून दाखवत होत्या. मंगलाताईंना पण वाटते उगाच मी त्या काव्याला बोलले, पण त्या तसं दाखवत नाही. यापुढे असे काही मी काव्याला बोलणार नाही, सॉरी, एवढं बोलून त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आईचा चढलेला आवाज ऐकून काव्या घाबरली होती. काव्या बाळा, तू मंगला मावशींच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. चल, आज तुझा या घरातील पहिला दिवस आहे. तुला जे काही स्वीट बनवायचे असेल ते बनव. त्या काव्याला घेऊन किचनमध्ये येतात. किचन पण खूप मोठे होते. ते बघून काव्या पाहतच राहते. बाळा, कुठे काय काय वस्तू आहेत त्या हळूहळू तुला कळतीलच. बरं, तू आज मस्त साजूक तूप घालून शिरा बनव. ती हो म्हणून मान हलवते. आई तिला सगळा काही सामान काढून देतात. ती पटापट शिरा बनवायला घेते. तिला सवय असल्यामुळे ती पटापट शिरा बनवत होती आणि आई तिच्याकडे प्रेमाने पाहत होत्या. त्यात तिने नेसलेली साडी बघून त्यांना हसू आले, पण त्यांनी तिला समजून घेतले. शिऱ्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळत होता. सायली किचनमध्ये येत, वाव वहिनी, शिरा खूप छान झाला असेल वाटतं. पूर्ण बंगलोमध्ये शिऱ्याचा सुगंध दरवळत आहे. यावर काव्याने फक्त स्माईल केली. सायली ही खूप समजदार मुलगी, तिच्या आईच्या पूर्ण विरुद्ध. म्हणून तर घरात सगळ्यांची लाडाची होती ती. बाळा, आम्ही बाहेर आहोत. तुझं बनवून झाले की तू पण बाहेर ये. तिने हो म्हणून मान हलवली. आई आणि सायली बाहेर निघून गेल्या. आता सगळे डायनिंग टेबलला बसून शिऱ्याची वाट पाहत होते. तोच काव्या सगळ्यांसाठी शिरा घेऊन आली. तिने सगळ्यांना शिरा प्लेटमध्ये वाढला आणि ती आईच्या शेजारी जाऊन उभी राहिली. सगळ्यांनी शिऱ्याचा एक एक घास खाल्ला आणि सगळ्यांच्या तोंडून वाव हेच रिॲक्शन निघाली. आई स्माईल करत, बाळा, शिरा खूप छान बनवला आहेस तू. हो वहिनी, खरंच खूप छान झाला आहे शिरा. घरातील सगळे तिने बनवलेल्या शिऱ्याचे कौतुक करत होते. आई काव्याकडे पाहत, बाळा, जा, सिद्धार्थ जिममधून आला असेल, त्याला बोलावून आण. आईने हे सांगताच तिला धडकी भरली, पण जावे तर तिला लागणारच होते. तिला विचारात बघून, काय गं, जाते ना सिद्धार्थला बोलवायला? हो हो, जाते ना, ती भानावर येत म्हणाली आणि घाबरतच वर त्यांच्या रूममध्ये जायला निघाली. 5 मिनिट झाले ती दरवाजाच्या बाहेर उभी होती. आत जाऊ की नको यानेच घाबरली होती. ती एक दीर्घ श्वास घेते आणि दरवाजा ओपन करून आत जाते. आत येताच तिला सिद्धार्थ कुठेच दिसत नाही. हे कुठे गेले? आता कुठे शोधू मी यांना? अंघोळ तर करत नसतील ना? ती विचार करत बाथरूमच्या दरवाजाकडे पाहते. हे अंघोळ करत असतील. ती बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन, यांना आवाज देऊ का? हे रूममध्ये नाही आहे तर रूममधील वस्तू पण किती हॅपी दिसताय ना? नाहीतर
हे रूममध्ये असले की बिचाऱ्या त्या वस्तू पण घाबरून राहत असतील. तिचा विचार करण्याचे तिलाच हसू आले. मग आहेच ते खडूस राक्षस, ती बडबड करत होती. आणि तिच्या मागे उभा असलेला सिद्धार्थ तिचे बोलणे ऐकत होता. ही मला खडूस राक्षस म्हणाली का? ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण त्याला काहीतरी आठवले आणि त्याचा चेहरा पुन्हा निर्विकार झाला. तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला, एवढा की त्याचे श्वास तिला तिच्या मानेजवळ जाणवत होते. तिने घाबरून मागे पाहिले आणि त्याला एवढ्या जवळ उभं राहिलेलं बघून ती घाबरून मागे सरकली. पण त्याच गडबडीत तिचा पाय साडीत अडकला आणि ती पडणार की सिद्धार्थने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. आता तिचे हात त्याच्या उघड्या चेस्टवर होते आणि त्याची बॉडी बघून काव्या तर तिचे भानच हरपत होती. आणि ते बघून तिच्या मनात एकच येत होते, माणसे पण एवढी सुंदर असतात का? आता बिचारीला सिद्धार्थच समजावून सांगेल, सुंदर नाही हँडसम असतात. ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवलेले होते. सिद्धार्थला महत्त्वाचा फोन आल्यामुळे तो गॅलरीमध्ये फोनवर बोलत होता. नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता, तोच त्याला फोन आला. फोन घेऊन तो गॅलरीमध्ये बोलत असतो. पण बोलता बोलता काव्या रूममध्ये आली हे त्याच्या लक्षात येते आणि तो फोन कट करून तिच्या मागे उभं राहून तिची बोलणे ऐकत असतो. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून दीर्घ किस केला. त्यानंतर त्याचे लक्ष आता तिच्या लालचुटूक ओठांकडे जाते. ते बघून त्याला तिच्या ओठांवर ओठ टेकवण्याचा मोह होतो आणि शेवटी तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. तिला किस करायला लागतो. खूपच जोराने तो किस करत असतो. त्याचा त्रास काव्याला होत असतो. पण बिचारी सगळं निमूटपणे सहन करत होती. तो तिला कमरेतून उचलून घेत किस करत बेडवर घेऊन येतो. किस करतच तिला बेडवर झोपवतो. आता ती खाली आणि तो तिच्या अंगावर असतो. तो खूप रागाने किस करत असल्यामुळे काव्याला त्रास होत असतो हे सिद्धार्थच्या लक्षात येते. शेवटी तो तिच्या ओठांचा चावा घेऊन तिच्या मानेत चेहरा घुसळत असतो. तिच्या शरीरातून येणारा सुगंध त्याला वेड लावत होता. तोच सुगंध तो त्याच्या मनात साठवत होता. त्याने हळूच तिच्या साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्या ब्रेस्टच्या वरून चेहरा घुसळायला लागला. त्याने हळूच त्याचा चेहरा वर केला, पुन्हा तिच्या कपाळावर ओठ टेकवून किस केले आणि तिच्यावरून बाजूला झाला. तिच्याकडे बघून किंचित हसला आणि क्लोज सेक्शनला निघून गेला. इकडे मात्र त्याचे वागणे बघून काव्या शॉक लागल्यासारखी तो गेला त्या दिशेकडे पाहत होती. ती उठून बसली. साडीचा पदर नीट घेत ती बेडच्या खाली उतरली. काव्या, तुझे जीवन असेच आहे असा विचार करत ती बाथरूममध्ये आली. स्वतःला एकदा आरशात पाहिले आणि चेहऱ्यावर पाणी मारले. इकडे सिद्धार्थ त्याचा आवरून खाली निघून गेला. चेहऱ्यावर पाणी मारत असताना पाण्यासोबत काव्याचे अश्रू पण वाहत जात होते. कितीही त्रास झाला तरी तिला सहन करावा लागेल हे जणू तिने मनाशीच ठरवले होते. शेवटी काहीही झाले तरी तिचा नवरा होता सिद्धार्थ. आता खाली डायनिंग टेबलवर सिद्धार्थ एकटाच बसला होता. घरातील एका नोकर माणसाने काव्याने बनवलेला शिऱ्याची प्लेट त्याच्यासमोर ठेवली. लहानपणापासून सिद्धार्थला शिरा खूप आवडायचा आणि आज तर शिरा त्याच्या बायकोनी बनवला होता. तो एक घास खातो आणि डोळे बंद करून त्याचा आस्वाद घेत असतो. त्याला शिरा खूपच आवडतो. खूप आवडीने तो शिरा खात असतो की तोच काव्या फ्रेश होऊन खाली येते. हॉलमध्ये आई आणि रोशनी बसलेल्या होत्या. आपल्या मुलाला आणि भाईला शिरा एवढ्या आवडीने खाताना बघून त्यांना आनंद होत होता. काव्या सिद्धार्थकडे पाहत, इथे मला वर त्रास देऊन स्वतः खाली शिरा खाताय, ते पण माझ्याच हातचा बनवलेला. तिला मनातच त्याचा राग आला.
इकडे रोशनी मात्र काव्याचे निरीक्षण करत होती. म्हणजे जेव्हा दादाला बोलवायला गेली तेव्हा चांगली दिसत होती, आता रडलेली ती दिसत होती. नक्कीच या दादाने तिला त्रास दिला असेल. आता रोशनीला पण तिच्या दादाचा खूप राग येतो, पण राग येऊनही ती काहीही करू शकत नव्हती. आईचे लक्ष काव्याकडे गेले. काव्या, तू तिथे का उभी आहेस? इकडे ये, मला तुला काहीतरी विचारायचे आहे. तशी काव्या त्यांच्यासमोर येऊन उभी राहते. काव्या, तुझे आणि सिद्धार्थचे लग्न असे अचानक झाले आणि तुमचे लग्न झाले तेव्हा आमच्यापैकी तिथे कोणीही नव्हते. म्हणजे मला खरं तर तुझ्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुझे नाव तर माहिती आहे आम्हाला काव्या, पण तू काय शिकली आहेस, अशा बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आईने तिला हे विचारतात सिद्धार्थ खायचे थांबतो आणि कान टवकारून बसतो. त्याला पण उत्सुकता होतीच तिच्याबद्दल जाणून घ्यायची, कारण त्यांचे लग्न तिच्यासोबत झाले होते खरं, पण तिच्याबद्दल त्याला पण काहीही माहिती नव्हते. बघूया पुढील भागात काव्या कोण असेल, ती तिच्याबद्दल काय सांगेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.